श्री स्वामी समर्थ मंडळी. तर हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा काही हेतू नव्हता, बट 20 मार्चला स्वामींचा प्रकट दिन होता आणि त्या अगोदर मी साप्ताहिक गुरुचरित्र पारायण केले. तर त्यासाठी मला भरपूर सारे असे कमेंट आले की मला पारायण कसे करायचे सांगा, त्याचे नियम कसे असतात ते सांगा. तर मला या सगळ्यांना म्हणजे रिप्लाय देणं तर शक्य नाही, म्हणजे मी काही लोकांना दिलेसुद्धा, पण भरपूर सारे मेसेजेस आहेत, मग त्यांना एकेकांना मला रिप्लाय करणं शक्य नाही, त्यामुळे मी हा एक व्हिडिओ बनवते आहे. बघूयात मला काही काही क्वेश्चन आलेच तर त्याचे मी सगळ्यांचे आन्सर देण्याचा प्रयत्न करते. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे की हे पारायण कधी करायचे, कसे करायचे. तर बघा, ग्रंथात दिल्याप्रमाणे तुम्ही हे पारायण शनिवारी सुरू करू शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही गुरुवारीसुद्धा हे पारायण सुरू करू शकता. तसेच आता एप्रिलमध्ये 9 एप्रिल टू 15 एप्रिल हा सप्ताह चालू होणार आहे. म्हणजे जर तुमच्या जवळच्या एरियामध्ये जर कुठलं केंद्र असेल तर तिथे हा एक 7 दिवसांचा सप्ताह असतो, सामूहिक पारायण सप्ताह असतो. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला घरी करायचं असेल तर तुम्ही 9 ते 15 एप्रिल या 7 दिवसांच्या दरम्यान तुम्ही म्हणजे 9ला तुम्हाला सुरू करायचं आहे पारायण, कारण हे 7 दिवसांचं साप्ताहिक पारायण आहे. आणि 15ला म्हणजे तुमचा 7वा दिवस येणार किंवा उद्यापनाचा दिवस येणार. तर 15 दिवसाला स्वामींची पुण्यतिथीसुद्धा आहेत. जसं मी मागच्या महिन्यात केलं, 20ला प्रगट दिन होता, तर मी त्याच्या 7 दिवस आधीपासून या पारायणाला सुरुवात केली. ग्रंथाबद्दल सांगायचं झालं तर हा ग्रंथ तुम्हाला जवळच्या केंद्रात मिळून जाईल. म्हणजे तुमच्या आजूबाजूला कुठे केंद्र असेल तर तिथे मिळेल. इंदोरी प्रणीतचा ग्रंथ आहे, तो पिवळ्या कलरचा आहे, जो मी वाचलेला. आणि जे अक्कलकोट आहे त्यांचा एक वेगळा ग्रंथ येतो, त्यावर त्याचा कलर थोडा वेगळा असतो. तुम्हाला कुठला मिळतो त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही वाचू शकता. मी कुठले कुठले नियम पाळलेत आणि कुठले नियम आहेत हे सगळं त्यामध्ये मेन्शन आहे. त्या व्यतिरिक्त काही ॲडिशनल आहे ते मी तुम्हाला सांगतेच. ग्रंथात सांगितल्याप्रमाणे पारायणाची सुरुवात शनिवारी आणि शेवट म्हणजे उद्यापन हे शुक्रवारी सांगतात, कारण शुक्रवार हा श्री गुरु दत्तांचा निजगमनाचा दिवस आहे. आणि तुम्हाला जर पारायण सुरू करायचं असेल तर तुम्ही शनिवारी सुरू करा. म्हणजे तुम्हाला या 9 ते 15 एप्रिल या पिरियडमध्ये नसेल जमेल तर तुम्ही पुढच्या शनिवारीसुद्धा म्हणजे त्याच्या पुढे तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा शनिवारीसुद्धा सुरू करू शकता. केंद्रात सांगितल्याप्रमाणे उद्यापन तर हे 8व्या दिवशी करतात, म्हणजे 7 दिवसाचं पारायण पूर्ण झाल्यानंतर 8व्या दिवशी उद्यापन करतात. पण मी जेव्हा पारायण केलं तेव्हा 20 तारखेला म्हणजे 7व्या दिवशी हा प्रगट दिन आलेला, तर मी त्याच दिवशी उद्यापन केलं. तुम्ही 7व्या दिवशीसुद्धा उद्यापन करू शकता. तर सुरुवातीपासून सुरू करूया. ज्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला 4 कुत्रे आणि एका गाईला एक नैवेद्य द्यायचं आहे. म्हणजे फक्त पोळीचा नैवेद्य करायचा आहे आणि आदल्या दिवशी 4 कुत्रे आणि एक गाय यांना ते खाऊ घालायचं आहे. तर हे ग्रंथातसुद्धा लिहिलेलं आहे. तसंच तुम्हाला शक्य असेल तर जवळच्या स्वामींच्या किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवून स्वामींना किंवा दत्तगुरूंना सांगायचं की मी साप्ताहिक पारायण सुरू करणार आहे, तर कृपया माझे पारायण चांगल्या रीतीने पार पडू द्या. परत तुमची काही इच्छा असेल ते तुम्ही स्वामींना किंवा दत्तगुरूंना बोलू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून आंघोळ करून घ्यायची, घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं, दारातसुद्धा रांगोळी काढून घ्यायची. तुम्ही उंबरठा लेपनसुद्धा करू शकता, पण मी रेंटेड होममध्ये राहते त्यामुळे मी ते काही केलं नाही. मी रांगोळी काढून घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला पूजेची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे जर स्वामींचा फोटो असेल किंवा दत्तगुरूंचा फोटो असेल किंवा छोटीशी मूर्ती असेल तरीही चालेल, किंवा छोटा फोटो असेल तरीही चालेल. तुम्ही कुठलाही फोटोची त्या चौरंगावर स्थापना करू शकता. त्याच्यापुढे तुम्हाला एक कळसाची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे जर फोटो असेल तर फोटोची स्थापना करून घ्यायची. त्यानंतर दीप प्रज्वलित करून घ्यायचा, दिव्याचीसुद्धा पूजा करायची. त्यानंतर गणपतीची स्थापना करायची. गणपतीची तुम्ही विड्याचीसुद्धा स्थापना करू शकता. त्याच्यानंतर कळस घ्यायचा पाण्याने भरलेला, त्याच्यावर हळदी कुंकाची बोटं लावून घ्यायची, किंवा त्यावर तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढून घेऊ शकता. आणि ज्या ठिकाणी तुम्ही कळसाची स्थापना करणार आहे त्याच्या खाली थोडेसे तांदूळ टाकून त्यावर स्वस्तिक काढून घ्यायचं, त्यावर हळदी कुंकू
टाकून घ्यायचं. त्यानंतर त्यावर कळसाची स्थापना करायची आहे. कळसामध्ये तुम्ही आंब्याची पाने किंवा जे विड्याची पाने असतात ते सुद्धा ठेवू शकता आणि त्यावर एक नारळ ठेवायचं आहे. नारळाला हळदी कुंकू वाहून फूल वगैरे वाहून त्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्तीला सुद्धा अभिषेक घालून त्यांना स्वच्छ असे पुसून नवीन वस्त्र घालून जर तुमच्याकडे अत्तर असेल तर त्यांना स्वामींच्या मूर्तीला अत्तरसुद्धा लावू शकता. त्यानंतर त्यांची स्थापना करायची आहे आणि जर तुमच्या देवघरात शंख घंटी असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे पूजेत मांडायचे आहेत. चौरंगाच्या पुढेच पिवळा किंवा लाल वस्त्रावर तुम्हाला थोडेसे अक्षदा घालून त्यावर तुम्हाला ग्रंथाची स्थापना करायची आहे. ग्रंथाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. तुमची सगळी पूजा झाल्यानंतर तुम्हाला ग्रंथाला वाचायला सुरुवात करायचं आहे. ग्रंथाच्या पहिल्या पेजवरच तुम्हाला तिथे लिहिलं आहे की पहिल्या दिवशी कुठला अध्याय वाचायचा, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे, तिसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे, हे सगळं त्यावर लिहिलेलं आहे. काही नियमसुद्धा आहे. तर तुम्ही आदल्या दिवशी हा ग्रंथ खोलून बघून त्यावर काय काय नियम लिहिले आहेत हे सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यानंतर फक्त एकदा तुम्ही स्थापना केल्यानंतर त्या ग्रंथाला असं हातात उचलून घ्यायचं नाही आहे. त्याला पाटावरच ठेवायचं आणि 1 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला त्या ग्रंथाला हातात उचलायचं नाही. आणि 7व्या दिवशी जेव्हा तुम्ही उद्यापन कराल त्या दिवशी मी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला तो ग्रंथ उचलून घ्यायचा आहे आणि उचलताना जयघोष करायचा आहे. पारायणाची सुरुवात करताना तुम्हाला सगळ्यात अगोदर गणपती अर्थविशेष वाचून घ्यायचं आहे. ते सुद्धा त्या ग्रंथातच लिहिलेलं आहे आणि हे तुम्हाला रोज करायचं आहे. म्हणजे अध्याय तुम्हाला रोजचे अध्याय चालू करायच्या अगोदर सगळ्यात अगोदर गणपती अर्थविशेष वाचून घ्यायचं. त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जाप करायचा. त्यानंतर 1 माळ गायत्री मंत्र जाप करायचा. आणि त्यानंतर तुम्हाला अध्याय वाचायला सुरुवात करायची आहेत. आणि अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला तो ग्रंथ झाकून ठेवायचा आहे. जो कपडा तुम्ही घेतला आहे त्याने तो ग्रंथ झाकून ठेवायचा. आणि जर तुम्ही स्वामींची मूर्ती स्थापना करणार असेल किंवा फोटो जरी स्थापन करणार असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला एक पाणी भरलेला प्याला ठेवायचा आहे स्वामींसाठी किंवा दत्तगुरूंसाठी. आणि 1 वाटीत खडीसाखरेचा प्रसाद ठेवायचा आहे. एखादं फळ, कुठलंही फळ असू शकतं, द्राक्ष, ॲपल, चिकू, तुम्हाला तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते फळ तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता आणि तोच नैवेद्य तुम्ही सुद्धा खाऊ शकता. आपण बघूयात की पारायण करताना पाळावयाचे नियम. तर ग्रंथात सुद्धा लिहिलं आहे की तुम्हाला एक धान्य निवडायचं आहे. एक धान्य म्हणजे जर तुम्ही गहू निवडत असाल तर तुम्हाला 7ही दिवस गव्हाची चपातीच खायची आहे. जर तुम्ही ज्वारी निवडणार असाल तर तुम्हाला 7ही दिवस भाकरीच खायची आहे. आणि जर तुम्ही ज्वारी बाजरी यापैकी काहीही निवडणार असेल तर तीच वस्तू तुम्हाला 7ही दिवस खायची आहे. परत द्विदल धान्य म्हणजे डाळी झाल्या, जशी तुरीची डाळ झाली, मुगाची डाळ झाली, हरभऱ्याची डाळ झाली, या सगळ्या डाळी तुम्हाला वर्ज्य आहेत, म्हणजे त्या आपल्याला खायच्या नाही आहेत. परत कांदा, लसूण या गोष्टीसुद्धा खायच्या नाही आहेत. म्हणजे तुमच्या घरात बाकीचे या सगळ्या गोष्टी खाऊ शकतात, पण जो पारायण वाचतो त्याला कांदा, लसूण या सगळ्या गोष्टी वर्ज्य असतात. मग तुम्हाला स्वतःसाठी एक वेगळी भाजी बनवावी लागेल. त्याच्यामध्ये कांदा, लसूण नाही, फक्त म्हणजे तुम्ही टोमॅटो खाऊ शकता. तर टोमॅटोची फोडणी देऊन तुम्ही भाजी बनवू शकता. आणि भाजीमध्ये सुद्धा मेथी, पालकसुद्धा तुम्ही खाऊ शकता. जर तुमचा उपवास वगैरे येत असेल तर बटाटा तुम्ही खाऊ शकता. शेंगदाणेसुद्धा खायचे नाही आहेत. परत फ्रूट्समध्ये सगळे फ्रूट्स तुम्ही खाऊ शकता. दूध, दही, ताक या गोष्टीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि रोज तुमचं पारायण वाचून झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ दत्तगुरूंची आरती करायची आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम तुम्हाला आरती करायची आहे. आणि दोन्ही टाईम तुम्हाला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे. आणि रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे. त्यामुळे केलेल्या चुका माफ होतात. तुम्ही जे काही खाणार असेल भाजी चपाती तेच तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. आणि तुमच्याकडे जर गाई वगैरे नसेल तर तोच नैवेद्य तुम्ही सुद्धा खाऊ शकता. म्हणजे मी तरी तोच खायचे, जो मी नैवेद्य म्हणून द्यायचे तोच मी खायचे.
तर असं सुद्धा तुम्ही करू शकता. पारायणाच्या या 7 दिवसांमध्ये तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सात्विक अन्नच खायचं आहे, म्हणजे सांगितल्याप्रमाणे कांदा, लसूण, मसालेसुद्धा नको, फक्त तिखट, मीठ आणि मिरची या गोष्टी तुम्ही वापरू शकता. एकदम साधं, आणि फळं, दूध, दही या सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. तेच स्वामींना नैवेद्य म्हणून तुम्ही द्यायचं आहे, आणि तेच तुम्ही ग्रहणसुद्धा करू शकता. पारायणाच्या काळात आपल्या घरात नॉनव्हेज खायचं नाही, किंवा आपल्या घरातसुद्धा कोणी खाल्लं नाही पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. परत तुम्ही दुसऱ्यांच्या घरीसुद्धा खाऊ शकत नाही, म्हणजे परान्न टाळायचं आहे, म्हणजे बाहेरसुद्धा तुम्हाला खायचं नाही आहे. पण तुम्ही जर हॉस्टेल, कॉलेज कुठे राहत असेल, तुम्हाला शक्य नसेल, तर यावेळेस तुम्ही स्वतःच्या पैशाने ते खाऊ शकता. पण शक्य असल्यास स्वतःच्या घरचंच अन्न खायचं आहे तुम्हाला. 7 दिवस बाहेरचं कुठलंही काही खायचं नाही. पारायण करताना म्हणजे जर तुम्ही वाचत असाल तेव्हा कधीही मध्येच उठायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही. या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. पण पारायणाची वेळ ही तुमची ठराविक असावी, म्हणजे जर रोज एकाच टाईमला शक्य असल्यास ते वाचायचा प्रयत्न करायचा. जर म्हणजे ऑफिस या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या तरीसाठी मी सकाळी उठूनच हे म्हणजे अगोदर पारायण वगैरे सगळं करून घ्यायची, आरती वगैरे. त्यानंतर मग मी माझ्या बाकीच्या कामाला लागायची. तर तुम्हाला, कारण परत 12 ते 12:30 हा दत्तगुरूंचा भिक्षेचा टाईम असतो, तर या टाईममध्ये तुम्हाला ते पठण करायचं नाही आहे. तर या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि आता आपण बघूया उद्यापन कसं करायचं. 7 दिवसांचं पारायण झाल्यानंतर 8व्या दिवशी उद्यापन करतात. बट मी जेव्हा पारायण केलं तेव्हा 20 तारखेला प्रकट दिन होता, आणि त्याच दिवशी माझा म्हणजे 7वा दिवस होता पारायणाचा. तर मी सकाळी उठून ग्रंथ वगैरे वाचून घेतला, माझं सगळं झालं होतं. उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला 4 किंवा 5 नैवेद्य बनवायचे आहे. एक स्वामींसाठी, एक कुलदेवतेसाठी, एक ग्रंथासाठी, एक दत्तगुरूंसाठी, आणि एक गाय किंवा कुत्र्यांसाठी. मी 4 नैवेद्य बनवलेले, कारण माझ्या एरियामध्ये मला गाय कुठेही दिसली नाही, आणि ते नैवेद्य बाहेर टाकायची माझी काही इच्छा नव्हती. त्यामुळे आम्ही 4च नैवेद्य बनवले. त्यातच एक नैवेद्य मी देव्हाऱ्यातच ठेवलेला, कारण मी पूजा दुसरीकडे मांडली होती, आणि 3 नैवेद्य मी तिथे ठेवलेले. त्या नैवेद्यामध्ये तुम्हाला एक पदार्थ गोडाचा बनवायचा आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काहीही बनवू शकता. मी पुरणपोळी बनवलेली, तुम्ही पुरणपोळी किंवा तुम्हाला जे शक्य असेल त्या गोष्टी तुम्ही बनवू शकता. परत घेवड्याची भाजी हे तुम्हाला बनवायचीच आहे, कारण घेवड्याची भाजी ही दत्तगुरूंना आवडीची आहे. जे तुम्ही भजी वगैरे बनवणार त्यातसुद्धा तुम्हाला कांदा वापरायचा नाही, आणि बाकी स्वयंपाकातसुद्धा तुम्हाला कांदा वापरायचा नाही आहे. यानंतर वरण भात, भाजी, पोळी, तुम्हाला तुमच्या इच्छेने जे काय बनवायचं आहे तुम्ही बनवू शकता. मी काय काय बनवलं आहे ते मी तुम्हाला इथे दाखवेलच. तुम्ही इच्छेने तुम्ही बनवू शकता. मी इथे पुण्यात रिसेंटली शिफ्ट झाले, तर माझ्या ओळखीचे असे कोणी इथे नाही आहेत, त्यामुळे आम्ही कुणाला बोलवलं नव्हतं. आणि म्हणजे छोटे मुलंसुद्धा नाही आहेत बिल्डिंगमध्ये, आणि कुणी येतसुद्धा नाही ना, आता आम्ही ओळखी नाही कोणाशी. तर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक जोडपं, छोटे मुलं यांना जेवू घालू शकता. त्यांना दक्षिणा म्हणून तुमच्या इच्छेने तुम्ही काही देऊ शकता, किंवा शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या मंदिरात जाऊन दान देऊ शकता. ज्या दिवशी उद्यापन होतं त्या दिवशी प्रकट दिन होता, त्यामुळे मी त्या दिवशी ग्रंथ उचलला नाही, आणि म्हणजे पूजा उचलली नाही. पण मी 8व्या दिवशी ती पूजा उचलली, म्हणजे सगळं कलश वगैरे हलवला. तर तुम्हाला जर तुम्ही उद्यापन 7व्या दिवशी करणार असेल तर त्या दिवशी हे म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर ग्रंथाला एकदा परत मुजरा करायचा, नमस्कार करायचा, आणि तुम्ही तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी तुम्ही क्षमा मागून घ्यायची. तुमचं पारायण पूर्ण झाल्याबद्दल आभारसुद्धा मानून घ्यायचे. आणि ग्रंथ उचलताना तुम्हाला तो ग्रंथ 3दा उचलायचा आहे. तर पहिल्यांदा तुम्ही ग्रंथ उचलाल तेव्हा तुम्हाला तो छातीपर्यंत उचलायचा आहे, आणि हा उचलताना तुम्हाला श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ असा जयघोष करायचा आहे, किंवा दत्तगुरूंचा जयघोष करायचा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं सुद्धा तुम्ही जयघोष करू शकता. त्यानंतर तो ग्रंथ खाली ठेवायचा, परत तो उचलायचा, आणि तो तोंडापर्यंत
शेवटपर्यंत धरायचा आणि परत जयघोष करायचा आणि तो खाली ठेवायचा. परत तिसऱ्यांदा उचलताना तो डोक्यावर ठेवायचा आणि तुम्हाला जयघोष करायचा आहे आणि त्यानंतर तो तुम्हाला खाली ठेवून घ्यायचा आहे म्हणजे त्या पाटावर आणि त्यानंतर तो तुम्ही झाकून ठेवू शकता थोड्या वेळाने. आणि हे सगळं करताना म्हणजे पारायण करताना तुम्हाला दोन्ही टाईम आरती करायचीच आहे. दत्तगुरूंची सुद्धा आरती करायची आहे सांगितल्याप्रमाणे. आणि 8व्या दिवशी पूजा उचलणार असेल तर त्या कळशातलं पाणी घरात सगळीकडे शिंपडून घ्यायचं. ते कळसाची पानं असतात, ते सुपारीचा विडा असतो, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित नदीमध्ये शिरवायच्या आहेत. आणि ते जे नारळ आहे कळसाचं ते तुम्हाला फोडायचं नाही आहे. ते तुम्ही काही दिवस घरातच ठेवा आणि त्यानंतर ते तुम्ही नदीमध्ये विसर्जित करू शकता. तर हे होते पारायणाचे काही नियम म्हणजे जे मी पाळलेत आणि अशा प्रकारे माझं पारायण चांगल्या रीतीने 7 दिवसात पार पडलं. तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल की माझ्याकडून होईल की नाही पण जेव्हा तुम्ही जोपर्यंत सुरुवातच नाही करणार तर या सगळ्या गोष्टी कठीणच वाटेल. मलासुद्धा वाटायचं की या दोन्ही म्हणजे ऑफिस आणि पारायण दोन्ही गोष्टी मॅनेज होईल का. पण मी सुरुवात केल्यानंतर 7 दिवस कसे गेलेत काही कळलंसुद्धा नाही. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की करा. आणि म्हणजे जसं मी बघितलं आहे तर भरपूर लोक मला मेसेज करतात की कसं करायचं काय करायचं. आपण जे व्हिडिओज वगैरे बघतो तर आपल्याला वाटतं की होईल की नाही, कसं होईल, माझ्याकडून जमेल की नाही. पण तुमची जर इच्छा असेल आणि श्रद्धा असेल तर तुम्ही सुरुवात केली तरी तुमच्याकडून स्वामी सगळ्या गोष्टी करून घेतील आणि तुमच्या सगळ्या गोष्टी नीटपणे होतील सुद्धा. अशा रीतीने माझं पारायण पूर्ण झालं. आणि यापैकी सुद्धा तुम्हाला काही डाऊट असतील, काही क्वेश्चन असतील तर मला तुम्ही विचारू शकता. तर श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.